नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पूनम तुमचं खूप सारं स्वागत. तर आता सगळ्यात मोठा ग्रहण आहे, आता सूर्यग्रहण आहे 12 तारखेला, 12 ऑगस्टला. सगळ्या म्हणजे ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत, ज्या कोणी म्हणजे ज्या आजारपण आहेत, काही घरी सगळ्यांच्या नियम असतात, अटी असतात. ग्रहणात असं करायचं, तसं करायचं, बाहेर नाही जायचं, चिराचिरी करायची नाही, काही गोष्टी कापायच्या नाहीत, एका ठिकाणी बसून राहायचं, मांडी नाही घालायची, बाहेर नाही जायचं. असं खूप साऱ्या प्रत्येकाच्या घरी अटी असतात आणि आता ग्रहण म्हटल्यावर सगळ्यांच्या घरी हा विषय चालू असणारच, की आता ग्रहण आहे, कसं करायचं, काय करायचं, पाळायचं का नाही? खूप सारे प्रश्न आहेत आता. तर असंच माझ्या घरी पण विषय चालू आहेत, कसं ग्रहण आहे, कसं करणार, काय करणार, पाळायचं का नाही? असं तसं. तर चला मी ह्यावरच तुमच्याशी आज ह्या ब्लॉगमध्ये बोलणार आहे. तर सगळ्यात आधी आपण ग्रहण का पाळतो? तर ही एक म्हणजे जुनी आपली धार्मिक म्हणजे एक धार्मिक हे आहे, की बाबा पहिला काय असायचं, की हे ग्रहण असेल ना, तर म्हणजे कसा अंधार पडतो. तर त्यामुळे लोकं घाबरायचे, की हां, बाबा काहीतरी भयानक गोष्ट होते. त्यामुळे लोकांनी त्या गोष्टीला ही जी खगोलीय, जे सायंटिफिक ज्या गोष्टी घडतायत, तर त्याला लोकांनी धार्मिक पद्धत म्हणजे धार्मिक दृष्टिकोन जोडला त्यांनी. तर त्याचं म्हणजे सूर्यग्रहण नेमकं म्हणजे लोकांची पहिली विचार काय होता, की ग्रहण म्हणजे काय? तर राहू-केतू जे म्हणजे असे त्यांची म्हणजे मान्यता आहे, की असं की राहू-केतू असे राक्षस होते. त्यांनी सूर्याला गिळलं होतं. त्यामुळे हे सूर्यग्रहण होतं, असा समज आहे पहिलाचा. तर सूर्यग्रहण का पाळतात? म्हणजे पहिलाची जे लोकांचा समज काय आहे? तर सूर्यग्रहण म्हणजे काय? सूर्यग्रहणात अंधार पडतो, त्यामुळे लोकं घाबरायचे आणि अंधारात ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत, त्यांनी बाहेर जाऊ नये. कारण म्हणजे पाय घसरला, अंधार आहे, पाय घसरला किंवा कारण की म्हणजे पहिल्याच्या जमान्यात टॉयलेट बाथरूम बाहेरच असायचे किंवा पहिला तर टॉयलेट वगैरे नसायचे. बाहेर जायला लागायचं शेतात वगैरे. तर त्यासाठी त्यांचा पाय वगैरे घसरू नये किंवा अंधार पडलाय तर काही कापलं किंवा सुई वगैरे टोचली तर त्यांना त्रास होऊ नये. त्यामुळे या सूर्यग्रहणाला त्यांनी धार्मिक दृष्टिकोन जोडला. तर फक्त हाच एक म्हणजे समज आहे, की सूर्यग्रहण ह्यासाठी पाळतात. भरपूर लोकांच्या घरी तर खूप साऱ्या गोष्टी म्हणजे पाण्यात आपण हे टाकतो, तुळशीची पानं टाकतो. पाणी ओतून द्यायचं, जेवण नाही बनवायचं. तर हे फक्त हेच आहे. बाकी म्हणजे असं सूर्यग्रहण म्हणजे असं काही वाईट गोष्ट नाही. जी नॅचरली म्हणतात ना, ते घडते तीच आहे. फक्त इतकंच आहे. तर सूर्यग्रहण ह्यावेळेला हे आपलं ह्या वर्षीचं दुसरं सूर्यग्रहण आहे. मोठं सूर्यग्रहण आणि शेवटचं सूर्यग्रहण आहे. पहिलं तर झालंच, आता हे दुसरं सूर्यग्रहण आहे. माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये पण असंच सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण लागलं होतं. तेव्हा मी एकटीच होते. पण ते भारतात नव्हतं दिसणार, तरी पण मला ते पाळायला लावलं होतं. मी एका ठिकाणी बसलेलो. पण कोण नव्हतं त्यामुळे मी म्हणजे केलं काम तसं खाल्लं-पिल्लं असं. पण मी बसले होते एका ठिकाणी. तर ह्यावेळी पण सूर्यग्रहण आहे आणि मोठं सूर्यग्रहण आहे आणि चंद्रग्रहण पण आहे पुढे 28 तारखेलाच. तर तेही या वर्षीचं दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण असणार आहे. तर हे आता आपण पाळायचं का नाही? हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर सूर्यग्रहण हे आपल्या भारतात दिसणारच नाहीये आणि हे जेव्हा सूर्यग्रहणाची मी तुम्हाला टायमिंग सांगते. तर 9:04 ते 1:54 का 14 मिनिटं काहीतरी आहे. म्हणजे 12 ऑगस्टला संध्याकाळी 9 वाजून 4 मिनिटांनी चालू होईल आणि 13 ऑगस्टला पहाटे ते 1 वाजून 14 मिनिटांनी काहीतरी पहाटे संपणार आहे. तर जेव्हा हे सूर्यग्रहण असणार आहे, तेव्हा आपल्या भारतामध्ये रात्र असणार आहे. त्यामुळे हे आपल्या भारतात दिसणारच नाहीये. त्यामुळे ते आपण पाळायची काहीच गरज नाहीये आणि कोणतंही सूतक आपल्याला लागू म्हणजे होत नाही त्यामुळे किंवा जे काही आपण नियम वगैरे पाळतो, की एका ठिकाणी बसणं हे ते काही पाळले नाही तरी चालतात. पण काही-काही लोकांच्या घरी म्हणजे
आहे की नाही पाळायलाच हवं. ते भलेही दिसो नाही दिसो. तर त्यांच्यासाठी इतकंच की तुम्ही पाळू शकताय. फक्त इतकं बर्डन नका घेऊ. म्हणजे एका ठिकाणी जास्त वेळ बसणं पण चांगलं नाहीये आपल्यासाठी. कारण की म्हणजे आपण जास्त वेळ तुम्हीच ऑब्झर्व्ह केलं असेल, एका ठिकाणी जास्त वेळ बसलो ना, तर थोडंसं पोट गच्च होणं, पायात गोळे येणं, कंबरेचा त्रास हा होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या घरी जर लयच म्हणजे बर्डन असेल, की बाबा हां, पाळायलाच पाहिजे, तर तुम्ही काय करू शकता, देवाचा जप वगैरे, ध्यान वगैरे करून तुमचं माइंड थोडं डायव्हर्ट करू शकताय. म्हणजे वेळ तो जाईल आणि जर नसेल कोणाच्या घरी म्हणजे थोडं बाबा आहे तर समजावून सांगून तुम्ही हे करू शकता. पण कसं आहे माहिती आहे, हे ग्रहण पाळताना न काही खाणं ना पिणं ह्या गोष्टींमुळे काय होतं, काही-काही लेडीजना प्रेग्नन्सीमध्ये बीपी, शुगरचा म्हणजे त्रास होतो, प्रॉब्लेम येतो. तर त्याच्या गोळ्या टाईमावर खाव्या लागतात. जर आपण टाईमवर नाही खाल्लं, गोळ्या नाही खाल्ल्या, तर त्याचा इफेक्ट बाळावरच होण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या गोष्टींचं थोडी काळजी घ्या. खाल्लं-पिलं पाहिजे, नाहीतर नाही खाल्लं-पिलं तर बाळाला त्रास होईल, आपल्यालाही त्रास होईल. त्यामुळे ह्या गोष्टी जितक्या अव्हॉइड करता येईल तितक्या करा तुम्ही. कारण बाळ एकतर आपल्या म्हणजे पोटामध्ये खूप सेफ आहे. त्याचा सूर्यग्रहणाचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही. आणि म्हणजे भरपूर आता लेडीज कमेंट पण करतील, की "हां, नाही सूर्यग्रहण म्हणजे ग्रहण नाही पाळलं तर बाळाला म्हणजे ओठ फाटला," असं तसं. पण ह्या गोष्टी ग्रहणाशी रिलेटेड नाहीच आहेत. ह्या गोष्टी जेनेटिक आहेत. जे जेनेटिक असतं तेच बाळामध्ये येईल. मला माझ्या मामीनी सांगितलं होतं, माझ्या सख्ख्या मामीनी. त्यांच्या वेळेला फर्स्ट मुलाच्या वेळेला का नाही ग्रहण लागलं होतं. कोणतं ग्रहण माहीत नाही, पण ते भारतात पण दिसणार होतं. पण आमच्या मामींनी ना अ, हे सफरचंद का काहीतरी कापलं होतं. पण त्यांचं बाळ ठीक आहे, व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम झाला नव्हता. हे कसं आहे माहिती आहे, प्रत्येक गोष्ट जेनेटिक असते, पण ते सॉरी कुकर लावला. पण ते आपण म्हणजे ह्या गोष्टींशी जोडतो म्हणतात ना, "कावळा बसाय ढांपे तोटा" हा प्रकार आहे तो. तर ह्या गोष्टी जेनेटिक आहेत. बाळ आपल्या पोटामध्ये, गर्भामध्ये, त्यात त्या पाण्यामध्ये आणि वरचा आणि आपला पोटाचा लेयर ह्यामध्ये खूप सुरक्षित आहे. त्याचा आणि ग्रहणाचा काहीही संबंध नाही. तर हे ग्रहण आपल्या भारतात दिसणार नाहीये. त्यामुळे आपण हे पाळण्याची आणि जे काही सूतक वगैरे लागतात त्याची काहीही गरज नाहीये. जर तुम्हीही प्रेग्नंट असाल किंवा बाकी जे अदर पण असतात ते पण म्हणजे पाळतात ग्रहण वगैरे, तर ते ह्यावेळी पाळायची काहीच गरज नाही. जर तुम्हाला ग्रहण बघायचं असेल, तर तुम्ही आपली नासाची जी ऑफिशियल साईट आहे त्याच्यावर त्यांनी लाईव्ह स्ट्रीमिंग करणार आहेत. YouTubeला पण बघू शकता तुम्ही. तर तुम्ही ते ग्रहण बघू शकता. हे आपल्या भारतात काही दिसणार नाहीये. तर हीच मी तुम्हाला माहिती शेअर करायची होती. हे ग्रहण पाळायची काहीच गरज नाहीये. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल, चांगली वाटली असेल, तर नक्की कमेंट करा आणि जर तुमचं काही सजेशन असेल, तर तेही नक्की कमेंट करा. काळजी घ्या सगळे. बाय.